26/11 दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाइंड हाफिज सईद यांना आपण पाकिस्तानात अगदी मोकळेपणाने फिरू शकतो आणि आपलं भवितव्य खुदाच्या हातात आहे, अमेरिकेच्या नाही, अशी दरपोक्ती केली आहे। न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्रात दिलेल्या मुलाखतीत सईदनेही मुक्ताफळं उधळली आहेत। पाकिस्तानच्या कोर्टाने मला निर्दोष ठरवलं असताना अमेरिकेला आमच्या न्याय व्यवस्थेवर विश्वास का नाही, असा सवालही हाफिजने उपस्थित केलाय। 64 वर्षांच्या हाफिज सईदची माहिती देणाऱ्याला $1 कोटी बक्षीस अमेरिकेने जाहीर केलंय। संयुक्त अंगवलकर, साम टीव्ही, मुंबई। माओवाद्यांच्या उपद्रवग्रस्त भागातल्या 100 किंवा त्याहून अधिक लोकसंख्या असलेल्या लोकवस्त्यांना पक्क्या रस्त्याने जोडण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं आज घेतलाय। यासाठी अंदाजे 8,000 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे। नाबार्डचे अधिकृत भांडवल 20,000 कोटीपर्यंत वाढवण्यास मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। यामुळे नाबार्डच्या वर्तमान कर्जविषयक अधिकार क्षेत्रात वाढ अपेक्षित आहे। राष्ट्रीय तलाव संवर्धन योजना आणि राष्ट्रीय ओलित क्षेत्र संवर्धन योजना यांच्या एकत्रितकरणातून राष्ट्रीय जलस्तर पर्यावरण यंत्रणा ही नवी योजना तयार करण्यालाही मंत्रिमंडळानं हिरवा कंदील दिलाय। चैताली कुलकर्णी, साम टीव्ही, मुंबई। राज्यातील निम्म्या भागावर दुष्काळाचं तीव्र संकट उभं आहे। अशा परिस्थितीत इतर भागातील नागरिकांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे यावं असं आवाहन गृहमंत्री आर पाटील यांनी केलं आहे। आर पाटील यांनी आपला 1 महिन्याचा सुमारे 57,000 रुपये पगार दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी दिला आहे। 2 दिवसापूर्वीच मंत्र्यांनी आपला पगार दुष्काळग्रस्तांना मदतीसाठी द्यावा असं आवाहन पाटील यांनी केलं होतं। कॅमेरामॅन कुमार टेंबरेसह प्रफुल्ल साळुंखे, साम टीव्ही, मुंबई। राम मंदिर हा भाजपचा प्राथमिक मुद्दा असल्याचं भाजपनं स्पष्ट केल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून या चर्चांना उधाण आलेलं आहे। आज सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपला सणसणीत टोला लगावलेला आहे। निवडणुका जवळ आल्या की राम मंदिराचा मुद्दा चर्चेत येणार असं छगन भुजबळ यांनी वक्तव्य केलेलं आहे। तसंच काही वर्षांपूर्वी भाजपच्या हातात सत्ता असतानाही या बाबतीत काहीही निर्णय झालेला नाही, त्यामुळे राम मंदिराचा मुद्दा निघाला की निवडणुका जवळ आल्या असं समजावं असा टोला त्यांनी भाजपला हाणलाय। कॅमेरामन सतीश काळेसह पल्लवी जुंदरे, साम टीव्ही, नाशिक। सरकार उद्योगांना नाही तर उद्योगपतींना मदत करते असे उद्गार कॅगचे विनोद राय यांनी काढले। कॅगच्या अहवालातून आतापर्यंत अनेक घोटाळे उघड करणारे विनोद राय यावेळी सरकारवरच टीका करून मोकळे झाले। विशेष म्हणजे हे उद्गार त्यांनी भारतात नाही तर अमेरिकेत हॉवर्ड केनेडी स्कूलमध्ये व्याख्यान देताना काढलेत। मात्र कॅगनं केलेल्या या टीकेमुळे काँग्रेस नेते नाराज झालेत। कॅगनं पंतप्रधान व्हायची इच्छा झाली आहे का असा प्रश्न काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी विचारलाय। मयुरेश कडव, साम टीव्ही, मुंबई। कोल्हापुरात केंद्रीय राखीव पोलीस दलाची तुकडी या ठिकाणी आलेली आहे आणि त्या तुकडीकडून शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणांना पाहणी केली जाते आहे, तिथल्या ठिकाणांची एकूण माहिती घेतली जाते आहे। आज कोल्हापुरात शहरातील महालक्ष्मी मंदिर असेल, विमानतळ असेल, न्यू पॅलेस, रंकाळा अशा ठिकाणांना त्यांनी भेटी दिलेल्या आहेत, तिथली पाहणी केलेली आहे। उद्यापासून हे जे जवान आहेत हे जवान इचलकरंजी आणि इतर जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी देणार आहेत। 14 फेब्रुवारीपर्यंत ही पाहणी सुरू असणार आहे। एकूण 68 जणांची ही टीम आहे। कॅमेरामॅन सचिन सावंतसह तानाजी जाधव, साम टीव्ही, कोल्हापूर। अट्टल घरफोड्या करणाऱ्या एका चोराला आज कळंबोली पोलिसांनी जेरबंद केलं। महत्त्वाचं म्हणजे हा घरफोड्या ब्रँडेड घरफोड्या आहे। ब्रँडेड कंपनीचे कपडे, बूट आणि कानाला वॉकमॅन लावून हा आरोपी घरफोड्या करीत असे। आतापर्यंत या आरोपीनं 20 घरफोड्या करून 16 लाख रुपये किमतीचे दागिने आणि माल लंपास केला होता। कामोठ्यामध्ये अशाच प्रकारे एका सोसायटीजवळ संशयास्पदरित्या फिरत असताना पोलिसांनी या आरोपीची धरपकड केली। आपल्या आजारी आईच्या उपचारासाठी आपण घरफोड्या करण्यास सुरुवात केल्याचं या आरोपीनं पोलिसांना सांगितलंय। कॅमेरामन मिलिंद घागसह मिलिंद तांबे, साम टीव्ही, नवी मुंबई। विना अनुदानित शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांनी आज औरंगाबादेत आपल्या विविध मागण्यांसाठी भीक मागो आंदोलन केलं। या शिक्षकांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत। गेल्या 10-12 वर्षांपासून या मागण्या प्रलंबित आहेत, मात्र सरकारनं अद्यापही त्यांच्या मागण्यांचा विचार केलेला नाही।
त्यामुळे या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे। त्यामुळे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी शिक्षकांनी हे आंदोलन केलं। विना अनुदानित शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांना पूर्ण वेतन मिळावं, या शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके आणि इतर सवलती मिळाव्यात यासह अनेक मागण्या या शिक्षकांनी केल्या आहेत। जर या मागण्या त्वरित पूर्ण झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या शिक्षकांनी दिलाय। कॅमेरामन मोहम्मद इम्रानसह मिलिंद वानखेडे, साम टीव्ही, औरंगाबाद। खासगी शाळेच्या मुख्याध्यापकांनी बोर्डाच्या परीक्षेदरम्यान असहकार करण्याचा निर्णय घेतला असून परीक्षेचे साहित्यही न स्वीकारण्याची भूमिका या मुख्याध्यापकांनी घेतली आहे। खासगी संस्था चालकांनी यापूर्वीच बोर्डाच्या परीक्षांना असहकार करण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार शाळेच्या इमारती शिक्षक आणि कर्मचारी न देण्याचं संस्था चालकांनी ठरवलं आहे। शाळेच्या मुख्याध्यापकांनीही या सहभागी होऊन बोर्डाच्या परीक्षेचे साहित्य घेऊन या असे आदेश संस्था चालकांनी काढले आहेत। त्यामुळे नागपूर जिल्हा मुख्याध्यापक संघटनेनं संस्था चालकांना साथ देत आंदोलनात सहभागी होण्याची घोषणा केली आहे। विभागात 12,000वर शाळा आहेत। 12वीच्या परीक्षेमध्ये 1,65,960 विद्यार्थी तर 10वीत 2,06,773 विद्यार्थी 652 केंद्रांवर परीक्षा देतील। अशावेळी मुख्याध्यापक संघटना या आंदोलनात सहभागी झाल्यानं बोर्डाच्या उत्तरपत्रिकांचे वाटप पूर्णपणे ठप्प होण्याची चिन्ह आहेत। कॅमेरामॅन मनोज आगलावेसह संजय डाव, साम टीव्ही, नागपूर। मराठवाड्यातल्या नांदेड जिल्ह्यासह विदर्भातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं शेतीचं मोठं नुकसान केलंय। यामुळे हजारो एकरांवरील गहू, हरभरा आणि संत्र या पिकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। काढणीला आलेल्या पिकांचं पावसानं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। वाशिम जिल्ह्यात जवळपास अर्धा तास झालेल्या या गारपिटीमुळे गहू, हरभऱ्याचं पीक भुईसपाट झालंय, तर मोसंबी आणि संत्रा या पिकाला गारेचा मारा लागल्यानं फळगळ झाली आहे। इथल्या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली। मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर, बिलोली, किनवट या तालुक्यांमध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे। स्वाती चिकणे, साम टीव्ही। सलग 8 वर्ष विक्रमी उत्पादनानंतर यंदा पहिल्यांदाच भारताचं गहू उत्पादन घटण्याचा अंदाज कृषी मंत्रालयानं वर्तवलाय। भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा गहू उत्पादक देश आहे। गेल्या 8 वर्षांपासून सातत्यानं गव्हाच्या उत्पादनात वाढ होते, पण यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यानं उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे। गतवर्षी भारतात 94.9 दशलक्ष टन गव्हाचं उत्पादन झालं होतं, पण यंदा ते 92.3 दशलक्ष टन इतका होण्याचा अंदाज कृषी मंत्रालयानं वर्तवलाय। 2004-05 नंतर यंदा पहिल्यांदाच गहू उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे। संदीप भुजबळ, साम टीव्ही, मुंबई। अनेक लक्ष्यांवर मारा करण्याची आणि वेगवेगळी स्फोटके एकाच वेळेला वाहून नेण्याची क्षमता असलेले अग्नी 6 क्षेपणास्त्र विकसित करण्यात येत आहे, अशी माहिती संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे प्रमुख VK सारस्वत यांनी आज दिली। भारतीय लष्करातील अग्नी 5 अतिशय महत्त्वाचे क्षेपणास्त्र आहे, त्यामुळे आम्ही अग्नी 6 विकसित करतोय। यामुळे एकाच वेळी वेगवेगळ्या लक्ष्यांवर मारा करता येणार आहे। या क्षेपणास्त्राच्या पल्ल्याची माहिती आत्ताच जाहीर करता येणार नाही, परंतु योग्य वेळी याची माहिती दिली जाईल, असं सारस्वत म्हणाले। तर क्षेपणास्त्राचे डिझाईन तयार करण्यात आले असून हार्डवेअर संदर्भातील काम सध्या सुरू असल्याचंही ते म्हणाले। अनिकेत पेंडसे, साम टीव्ही, मुंबई। इराणी करंडकात तिसरा दिवस हा सचिनचा होता। सचिनने मुंबईकडून 5व्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतक झळकावलं। फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सचिनचं हे 81वं शतक आहे। या शतकामुळे सचिनने सुनील गावस्कर यांच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधल्या शतकांचा विक्रमाशी बरोबरी केली। त्याचबरोबर सचिनने 25,000 धावांचा टप्पाही ओलांडला। या शतकामुळे मुंबईने शेष भारत संघाला जोरदार प्रत्युत्तर दिलंय। आशा पाटील, साम टीव्ही, मुंबई। आयटम सॉंग्स यापुढे टीव्हीवर दाखवण्यास सरकारनं बंदी घातली आहे। त्यामुळे माय नेम इज शीला किंवा हलकट जवानी यासारखी गाणी टीव्हीवर पाहायला मिळणार नाहीत। सेन्सॉर बोर्डानं आयटम सॉंग गाण्यांना कात्री लावली असून आयटम सॉंगला अडल्टचं प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। यापुढे फक्त UA असं रेटिंग असलेली गाणीच टीव्हीवर पाहायला मिळतील। सर्वसामान्य नागरिक आणि महिला आयोगानं अशा प्रकारच्या गाण्यांवर बंदी घालण्याची मागणी केली होती। 2 वेगवेगळ्या प्रकारचे आयटम सॉंग्स पाहण्यात आल्यानंतर ही बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। आयटम सॉंग्समधील काही भाग काढून जर ती दाखवण्यास योग्य असतील तर त्यांना A प्रमाणपत्र देऊन टीव्हीवर दाखवण्यास परवानगी देण्यात येईल, असं सेन्सॉर बोर्डाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी पंकज कुमार यांनी सांगितलंय। श्वेता जोशी, साम टीव्ही, मुंबई।